नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा. म्हणजे यात आपण सार्वजनिक सुविधा काय असतात, आपली शाळा या सगळ्या व्यवस्थेचा भाग कशी आहे, आणि हो, एक विद्यार्थी म्हणून आपलं शाळेसोबत आणि समाजासोबत नातं काय आहे हे समजून घेणार आहोत. हो. आणि सुरुवात आपण सार्वजनिक सेवा या संकल्पनेपासून करूया. आपल्या श्रोत्यांमध्ये अगदी स्पष्टपणे सांगितलंय की पाणी पुरवठा, वीज पुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण, वाहतूक हां, या काही खूप महत्वाच्या सार्वजनिक सेवा आहेत. म्हणजे त्या सर्वांसाठी असतात. बरोबर. आणि या सेवा देणाऱ्या संस्था आणि आपण या सगळ्यांना मिळून एक सार्वजनिक व्यवस्था तयार होते. आणि यातलं सगळ्यात इंटरेस्टिंग मुद्दा मला हा वाटला की आपली शाळा सुद्धा याच व्यवस्थेचा एक भाग आहे. अगदी अविभाज्य भाग आहे. हो, शाळेत आपल्याला कितीतरी सुविधा मिळतात. म्हणजे श्रोत्यांमध्ये एक मोठी यादीच आहे. ग्रंथालय, प्रयोगशाळा, पिण्याचं पाणी, संगणक कक्ष क्रीडांगण. आणि मुला-मुलींसाठी वेगळी स्वच्छतागृह. अगदी बरोबर. आणि या सुविधा फक्त शाळेच्या आत नसतात, नाही का? त्या बाहेरच्या जगातही आहेत. हो. बस, रेल्वे. टपाल सेवा, पोलीस, बँका, बागबगीचे, नाट्यगृह. आपण या सगळ्या सेवांचा उपयोग करतो. पण इथे सगळ्यात महत्त्वाचा संदेश हा आहे की या सगळ्या सुविधांचा वापर आपण जबाबदारीने केला पाहिजे. ही जबाबदारीची भावना खूप महत्वाची आहे. आता आपण जरा शाळेच्या ओळखीबद्दल बोलूया. हां, कारण स्रोतानुसार प्रत्येक शाळेची स्वतःची एक स्वतंत्र ओळख असते आणि ही ओळख जपण्यासाठी एका भित्तिपत्रकाची कल्पना दिली आहे. हो. आणि हे भित्तिपत्रक म्हणजे फक्त माहिती देणारा बोर्ड नाहीये. नाही. त्यात शाळेचं नाव, स्थापनेचं वर्ष, संस्थापक कोण आहेत, शाळेचं ब्रीदवाक्य, बोधचिन्ह. विद्यार्थ्यांची संख्या, गणवेशाचा रंग, अगदी शाळेची काही विशेष कामगिरी असेल तर ती सुद्धा. बरोबर. ही शाळेची ओळख खरं तर फक्त भिंतींवर किंवा कागदावर नसते, ती समाजाच्या मदतीने घडत असते. अच्छा. आपल्या स्रोतांमध्ये याचा उल्लेख आहे की अनेक पालक, माजी विद्यार्थी, साहित्यिक, खेळाडू, शास्त्रज्ञ, उद्योजक हे सगळे शाळेच्या वाढीसाठी हातभार लावतात. म्हणजे कोणी वर्गखोल्या बांधून देतं. हो. किंवा कोणी ग्रंथालयाला मदत करतं, तर कोणी क्रीडा साहित्य उपलब्ध करून देतं. आणि समाजाच्या याच सहभागामुळे एक खूप महत्वाचा हक्क सगळ्यांपर्यंत पोचतो. तो म्हणजे शिक्षणाचा हक्क. अगदी. द राईट टू एज्युकेशन ॲक्ट. हो, स्रोतानुसार शाळेत जाऊन शिकणं हा प्रत्येक मुलामुलीचा हक्क आहे. आणि शिक्षण हक्क कायद्यानुसार 6 ते 14 वयोगटातली सगळी मुलं-मुली त्यांनी शाळेत जाऊन आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलंच पाहिजे. यात एक महत्वाची नोंद आहे. हो, ती विशेष गरजा असलेल्या मुलांमुलींसाठी आहे. त्यांच्यासाठी कमाल वयाची अट 14 नाही तर 18 वर्ष आहे. हे खरंच खूप महत्वाचं पाऊल आहे. म्हणजे शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करण्याच्या दृष्टीने हे खूप गरजेचं आहे. अगदी. आता शाळा आणि समाज यांच्यातला दुवा अधिक घट्ट करण्यासाठी शिक्षक पालक संघ आणि माता पालक संघ यांची भूमिका ती खूप महत्वाची ठरते. हो, कारण या संघांमुळे काय होतं की शिक्षक आणि पालक यांच्यात एक संवाद निर्माण होतो. आणि मग शाळेच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये पालकांचा सहभाग पण वाढतो. बरोबर. आणि हे नातं आहे ना, ते दुतर्फा आहे. म्हणजे जसा समाज शाळेला मदत करतो, तशीच शाळाही समाजाच्या प्रगतीला मदत करते. याचं एक खूप छान उदाहरण आहे आपल्याकडे. ते स्वच्छता दूत विद्यार्थ्यांचं. हो, त्या मुलांनी गावात स्वच्छता अभियान राबवलं. त्यांनी रस्त्यावर थुंकू नका, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा अशी घोषणापत्र तयार केली. इतकंच नाही तर पथनाट्य सादर केली. हो, आणि त्यातून गावकऱ्यांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं. आणि त्यांच्या या प्रयत्नांमुळे काय झालं तर गावाला निर्मल ग्राम पुरस्कार मिळायला मदत झाली. पण पुरस्कारापेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे गावात एक एकजूट निर्माण झाली. अगदी बरोबर. तर मग या चर्चेतून आपण काय शिकलो? म्हणजे जर आपल्याला महत्त्वाचे मुद्दे काढायचे झाले तर? मला वाटतं पहिला मुद्दा म्हणजे सार्वजनिक सेवा सुविधांचा वापर आपण सगळ्यांनी जबाबदारीने केला पाहिजे. हां, अगदी बरोबर. दुसरा मुद्दा, शाळा समाजाच्या प्रगतीमध्ये खूप महत्त्वाची भर घालते. हो. आणि तिसरा, जो या सगळ्याचा पाळा आहे, तो म्हणजे शाळेत जाऊन शिक्षण घेणं हा प्रत्येक मुलामुलीचा मूलभूत हक्क आहे. तर एकंदरीत या चर्चेतून शाळेकडे पाहण्याचा एक खूप वेगळा दृष्टिकोन मिळतो. नक्कीच. आणि जाता जाता सगळ्यांसाठी एक विचार. आपल्या स्रोतांमध्ये एक खूप मजेशीर उपक्रम सुचवला आहे कोणता? की एक दिवस तुमची संपूर्ण शाळा पालकांनी चालवावी अशी शाळेला विनंती करा. आता कल्पना करा, जर खरंच असं झालं तर काय होईल? अरे वाह!
ही कल्पनाच खूप रंजक आहे. हो ना. विचार करा, पालक त्यांच्या व्यावसायिक अनुभवातून, त्यांच्या जीवन कौशल्यातून कोणते नवीन विषय शिकवू शकतील. खरंय, म्हणजे पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन काहीतरी शिकायला मिळेल. अगदी. विद्यार्थ्यांना कोणती नवीन कौशल्य शिकायला मिळतील, हा एक विचार. मला वाटतं शाळा आणि समाज यांच्या नात्याला एक नवी दिशा देऊ शकतो.